नमस्कार. लक्षात घ्या, मी जवळजवळ 2005 पासून टू व्हीलर चालवते, गाडी चालवते. तर त्याच्यामुळे मी अतिशय सफाईदारपणे चालवते, कारण गाडी चालवण्याचा माझा चांगला सराव झालेला आहे. लक्षात घ्या, गाडी चालवणं असं का भाकरी टाकणं असं, ह्या गोष्टी आपल्या सरावानुसार होत असतात. त्याचा लिंगाशी संबंध नाही. त्याच्यामुळे पुरुषांना भारी गाडी चालवता येते आणि स्त्रियांना गाडी येत नाही असाही काही संबंध नाही, आणि स्त्रियांना भारी भाकरी करता येतात आणि पुरुषांना येत नाही असाही काही संबंध नाही. ह्या सरावाशी संबंधित मुद्दे आहेत हे, की कोण किती वर्षापासून हे काम करतंय त्याला तितकं सफाईदारपणे ते काम येतं, कारण त्याला त्याचा सराव झालेला असतो. मी हे का सांगते, त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला रस्त्याने गाडी चालवतो त्यावेळेला, म्हणजे गावामध्ये जेव्हा गाडी चालवतो किंवा आजूबाजूला जेव्हा पाहतो त्यावेळेला तुम्ही पण पाहिलं असेल की स्त्रिया जेव्हा गाडी चालवतात त्यावेळेला अनेक वेळेला त्या ब्रेक लावायच्या ऐवजी अनेक वेळेला पायाने गाडी थांबवतात. हे का घडतं? आणि अनेक वेळेला पुरुष त्याच्यावर टॉन्टिंग करतात, हसतात किंवा त्यांच्यावर विनोद येतात, किंवा त्याच्यावर फेसबुक व्हॉट्सअपवर पण मी खूप असे विनोद आणि हे बघितलेले आहेत. मला हे लक्षात येत नाही की त्या गाडी शिकण्याचा प्रयत्न करतायत, आत्मविश्वासाने रोडावर गाडी चालवतायत, याचा आनंद होण्यापेक्षा तुमच्या विकृत याच्यामध्ये तिची गंमत घेणं, तिची टिंगलटवाडी करणं, तिच्याबद्दल बरं वाईट बोलणं, असं काय येतं? जसं एखादा पुरुष म्हणजे जसं बहुसंख्य पुरुष सफाईदार पद्धतीने आजही भाकरी टाकू शकत नाही किंवा त्याच पद्धतीने अगदी गॅस ओटा स्वच्छ ठेवून म्हणजे काही करू शकतील, पण मात्र बहुसंख्य नाही करू शकत. तसं बहुसंख्य स्त्रिया आजही गाडी चालवताना नाही, पण काही स्त्रिया अतिशय चांगली गाडी चालवतात. कारण त्याचं कारण असं आहे की गाडी चालवण्याचा जो संबंध आहे हा सरावाशी, भाकरी टाकण्याचा जो संबंध आहे हा सरावाशी, त्याचा लिंगाशी संबंध नाही. जसं एखादा पुरुष नवीन भाकरी टाकायला लागेल त्यावेळेला त्याला गॅस ओटा स्वच्छ ठेवता येणार नाही आणि त्या पद्धतीने चांगली नीटपणे भाकर टाकता येणार नाही. तसंच एखाद्या स्त्रीचं पण असतं. आलं का लक्षात? मग जसं काही पुरुष हे अतिशय उत्तम स्वयंपाक बनवतात सरावामुळे आणि मग ते हॉटेलमध्ये वगैरे जॉब पण करतात, तसं काही स्त्रिया पण उत्तम गाडी चालवतात. आलं का लक्षात? त्याच्यामुळे ज्या वेळेला स्त्रिया गाडी चालवत असताना अनेक वेळेला पायाने ब्रेक लावायचा, पायाने गाडी थांबवण्याचा प्रयत्न करतात, विसरतात की आपण ब्रेक लावून गाडी थांबवली पाहिजे, किंवा अनेक वेळेला पाय टेकतात, भीती वाटते. तर का भीती वाटते? कारण आता अजूनपर्यंत तितका सराव झालेला नाही, तितका आत्मविश्वास आलेला नाही, किंवा ती गाडी चालवण्याची पण तिची एक मर्यादा आहे की ती स्थानिक फिरत असतानाच फक्त गाडी चालवते. अगदी मोजक्याच स्त्रिया अशा आहेत की ज्या 5-50 किलोमीटर गाडी रोज चालवतात. आलं का लक्षात? तर हा पुन्हा एकदा सांगते, प्रत्येक गोष्ट आपल्याला लिंगासोबत जोडण्याची गरज नाही. ही स्त्री आहे म्हणून अमुक का पुरुष आहे म्हणून असं अशी गरज नाही. स्त्री असो की पुरुष असो, कोणतीही गोष्ट, मग ती कम्प्युटर वापरण्यापासून असो, लॅपटॉप वापरण्यापासून असो, मोबाईल हाताळण्यापासून असो, भाकरी करण्यापासून असो, की गाडी चालवण्यापासून असो, की विमान उडवण्यापासून असो, हे सर्व मुद्दे सरावाशी संबंधित आहेत, याचा लिंगाशी संबंध नाही. त्यामुळे ज्या वेळेला रस्त्यावर स्त्रिया गाडी चालवतात त्यावेळेला अनेक आपण त्यांच्यावर अविश्वास दाखवण्यापेक्षा किंवा त्यांची टिंगलटवाडी करण्यापेक्षा किंवा ठरवून काही विनोद करण्यापेक्षा आपण ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. असा तुम्ही विचार करू शकले तर तुम्ही चांगले पुरुष आहात. नाहीतर याचा अर्थ तुमच्या मनात स्त्रियांबद्दलची जी काही असूया आहे त्याच्यामुळे असा प्रश्न येतो. म्हणजे एखाद्या मुलीने गाडी ठोकली तर लगेच, मी अनेक वेळेला बघितले रस्त्यावर की एखाद्या मुलीने गाडी काहीतरी थांबवली किंवा कुठेतरी अचानक मध्ये आली तर लगेच जीवावर येत. का पुरुषांचे अपघात होत नाही? तर असं नका करू ना. जसं तुमचं स्वयंपाकघरातलं आगमन नवीन आहे तसं तिचं रोडावरचं आगमन नवीन आहे. आपण शिकून घेतोय ना ही कामं. एकमेकांना सहकार्य करू आणि पुढे जाऊ. थँक्यू.